महाराष्ट्राच्या मनाला हादरवणारी घटना. लातूर जिल्ह्यात मानवतेचा क्रूर अंत. निलंगा तालुक्यात वडार समाजाच्या युवकावर अमानुष अत्याचार. न्यायासाठी आक्रोश. ही फक्त एक बातमी नाही, हा एका जिवंत माणसाच्या वेदनेचा आक्रोश आहे. ही त्या आईच्या डोळ्यातील अश्रू आहेत, जिने आपल्या मुलाला जिवंत पाहिलं पण तुटलेला. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील बुजुर्गवाडी येथे घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आहे. आनंद हरी जाधव, वय 31 वर्ष, एका सर्वसामान्य मेहनती युवक, पण आज तो अन्यायाचा बळी ठरला आहे. 9 मार्च 2026 रोजी निटूर येथे गेलेल्या आनंद जाधव यांना गावातीलच काही लोकांनी अडवलं. जातीवाचक शिवीगाळ केली आणि भर रस्त्यात बेदम मारहाण केली. पण त्यांची वेदना इथेच संपली नाही, ती तर इथूनच सुरू झाली. त्यांना निटूर पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं, जिथे त्यांना न्याय मिळायला हवा होता, पण तिथेच त्यांच्यावर अत्याचाराचा कहर झाला, असा गंभीर आरोप आहे. हात बांधून, उभं करून, काठ्यांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण. बेशुद्ध पडल्यावरही थांबले नाहीत. पुन्हा शुद्धीवर आणलं आणि पुन्हा मारलं. ही केवळ मारहाण नव्हती, ही एका माणसाच्या अस्तित्वावर चालवलेली निर्दयी मोहीम होती. रात्रभर चाललेला हा अत्याचार एक माणूस किती सहन करू शकतो, याची जणू परीक्षा घेतली गेली. आणि दुसऱ्या दिवशी त्याला सोडताना सांगितलं, गाव सोड, नाहीतर जिवंत राहणार नाहीस. भीती इथेही थांबली नाही. 13 मार्चला पुन्हा त्याला जंगलात नेलं गेलं. तक्रार केली तर ठार मारू, ही धमकी अजूनही त्या कुटुंबाच्या छातीत धडधडते आहे. सर्वात मोठा प्रश्न, न्याय कुठे आहे? पीडिताने मदतीसाठी धाव घेतली, पण तक्रार घेतली गेली नाही. मेडिकलसाठी पत्र दिलं गेलं नाही. एक जखमी माणूस न्यायासाठी फिरत राहिला आणि व्यवस्था शांत बसली. शेवटी लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर MLC नोंद झाली. म्हणजे अत्याचार झाला हे स्पष्ट आहे. पण तरीही कारवाई का नाही? सरळ प्रश्न, सरळ उत्तर हवं. पोलिसच जर आरोपी असतील तर न्याय कोण देणार? कायदा फक्त कागदावरच आहे का? एका दलित युवकाच्या जीवाची किंमत इतकी कमी आहे का? ही घटना एका व्यक्तीची नाही, ही प्रत्येक माणसाची आहे, जो आजही न्यायाची अपेक्षा ठेवून जगतो. जर आज आवाज उठला नाही तर उद्या हा अन्याय कुणावरही होऊ शकतो. हा आक्रोश आहे, हा प्रश्न आहे, हा इशारा आहे. महाराष्ट्रात तू अजून किती शांत बसणार? एक माणूस ओरडतोय, मला न्याय द्या. तू ऐकणार का? आपण पाहत आहात संविधान लाईव्ह 24 न्यूज. मी मिलिंद कांबळे. आज आपण पोहोचलो आहोत निलंगा तालुक्यातील बुजुर्गवाडी येथील वडार वस्तीवर. महाराष्ट्राला काळिमा फसणारी घटना निलंगा तालुक्यातील निटूर या गावात घडली. बुजुर्गवाडी हे गाव निटूरपासून अगदी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. येथील वडार समाजाचे आनंद हरी जाधव हे पुणे येथे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित असतात. हे गावाकडे आल्यानंतर त्यांना मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे. या बाबतीत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात, काय झाले, नेमकं काय प्रकरण झाले, कसं झाले, काय सांगू शकाल? सांगा, जे घडलं ते सांगा. मी जाधव आनंद हरी, राहणार बुजुर्गवाडी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. मी पुणे या ठिकाणी कॅब चालक आहे. मी इथं लेकरांचं आधार कार्ड आणि काय कार्यक्रमला आलतो इकडं जावळ काढण्यासाठी. विलास पाटील यांनी गेल्या वर्षी यांना मी गाडी दिली नव्हतं 4 व्हीलर, त्याचं खुन्नस ठेवलं ते एकदा. कोण आहेत हे विकास पाटील? हे आमच्या गावातले. कोणत्या गावचे आहेत? याच गावाचे आहेत आमचे. एक काय नाव आहे तुमच्या गावचं? माझं गावचं नाव बुजुर्गवाडी. हां. आणि बुजुर्गवाडीच्या 1 किलोमीटरच्या अंतरावर एक आमची वस्ती आहे. 50 ते 60 घर आहेत आमचे वडार वस्तीचे. तरी आमच्या समाजाला तुच्छ समाज म्हणून समजतात आणि आमच्या समाजाला किंमत व्हॅल्यू काहीच देत नाहीत. गावातले पाटील असल्यामुळे आमच्या गावातले लोक त्यांच्या विरोधात जात नाहीत. मी जाधव आनंद हरी यांना गेल्या वर्षी 1-2दा गाडी मागितल्यावर दिले नव्हते आणि हे सगळं त्यांनी खुन्नस ठेवून पोटात आणि माझ्या घरापुढे पाण्याची टाकीसाठी जागा मागितले होते, तर मी त्यांना नकार दिला होता. हे दोन्ही खुन्नस काढून
1 वर्षानंतर मी गावाकडे आल्यानंतर नुटूर या बाजारामध्ये त्यांनी मला अडवून तू पुन्हा रिटर्न इथे येत नाहीस म्हणून माझा माग कालर धरले, मला शिव्या दिले, जातीवादीविषयी शिव्या दिले, तुझ्या वडरेगा मायचा दाना म्हणून असं शिव्या दिले. आणि कोणाला तर फोन केले आणि म्हणले तो आला इथं, आता इथून तो पळून चाललाय, पुन्हा येत नाही या गावाला, लवकरात लवकर तुम्ही या म्हणल्यानंतर त्याचे 1-2 मित्र आले, माझ्या पाठीमागे 1-2 बुक्या घातले. नंतर लगेच पोलीसवाले आले, 2 होमगार्ड आणि 1 पोलीसवाला आला आणि मला टू व्हीलरवर बसून त्यांना न घेऊन जाता मला एकट्याला घेऊन गेल्या नो क्वेश्चन नो आन्सर. त्यांनी गेल्या स्टार्टिंग मला लाता बुक्क्याने मारत कस्टडी रूममध्ये घेऊन गेले. कस्टडी रूममध्ये घेऊन गेल्यानंतर अर्ज नाही, कुठला गुन्हा नाही, काही नाही माझ्यावर. माझं बॅकग्राऊंड पूर्ण शून्यापासून तर आत्तापर्यंत चेक केलं तर माझ्यावर कुठलाच गुन्हा दाखल नाही, न काय त्याचं नावसुद्धा मला माहीत नव्हतं त्या पोलीसवाल्याचं. त्याने मला बेदराम माराम कस्टडीमध्ये करत होतं. अर्ध्या घंट्याने गावातले 10-11 लोक आले, पोलीस पाटील. कोण कोण मारले तुम्हाला? मारहाण कोण कोण केलं? मला मारहाण करताना विकास पाटील, विलास पाटील आणि सुधीर शिंदे हा नावाचा कॉन्स्टेबल 3 मारत होते. आणि 2 होमगार्ड पायावर थांबून 2 हात पाठीमागे बांधून त्यांनी लाकडाने मला असं पायाला, हाताला, पाठीला बेल्टनं मारत होते. त्यांनी 7 वाजता मारत होते, 9:30 वाजेपर्यंत मारल्यात मला. मारहाण कुठे झाली तुम्हाला? पोलीस स्टेशनमध्ये, कुठल्या? न्यूट्रन मोड या पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली. किती तारखेला? 9 मार्चला संध्याकाळी 7 ते 9:30 पर्यंत. आणि मी ज्या टायमाला पाणी मागत होतो, गावातलं विलास पाटील चैन काढून माझ्या अंगावर पाणी पे म्हणून मुतलेलं आहे. मग मी ज्या टायमाला बेशुद्ध पडून उठलो, लाता बुक्के मारत होते, त्याला काहीच झालं नाही म्हणून त्यांनी लाता बुक्क्या मारून मला उठवल्यानंतर त्यांनी असं जंप करायला लावले. जंप केल्यानंतर पाठीमागून लाकडाचा बरसाव हा विलास पाटीलनं स्वतःच्या हातातून केलेला आहे माझ्या पाठीमागे. आणि कुठला गुन्हा नसताना हा विषय काय, गावातल्या पाटलाचा आहे किंवा पोलीसवाल्याचा आहे, मला हाच मुद्दा मला काय समजणं गेलं याच्यामध्ये काय. आणि विषय असा आहे, आणि त्यांचं ठरलेला एक मुद्दा आहे की धक्काबुक्की झाली 20,000 रुपये, कुठलं मारामारी झाले ती 50,000 रुपये, बायानं छेडछाड झाली 1,00,000 रुपये, असे मुद्दे त्यांचे ठरलेले आहेत. सुधीर शिंदे हे पोलीसवाले लाच खाऊन पोलीस स्टेशन चालवत आहे. मला गव्हर्नमेंटला आणि SP साहेबांना एवढंच विनंती आहे, ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावे आणि ह्याला सस्पेंड करावे. आणि होईल तेवढं लवकर विकास पाटील बुजुर्गवाडी राहणारा, विलास पाटील, लक्ष्मण पाटील हे जे 2 भाऊ आहेत यांच्यावर होईल तेवढं लवकरात कारवाई व्हायला पाहिजे. आणि यांनी नाही कारवाई लवकरात लवकर केल्यानंतर आम्ही DYSPला बी अर्ज दिलेला आहे, SPला बी अर्ज दिलेला आहे, SP सरांना बी, शिरोमपाळला बी दिलेला आहे, शिरोमपाळला बी घेतले नाहीत, न्यूट्रूमध्ये बी घेतले नाहीत, मेडिकल मागितलं शिरोमपाळ न्यूट्रूमध्ये दिलेले नाहीत. यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाले नाही तर आम्ही उपोषणाला SP ऑफिस सरांच्या तिथे बसणार आहे, रस्ता रोको आंदोलनासाठी बसणार आहे. लवकरात लवकर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि योग्य ते मला न्याय मिळाला पाहिजे. आणि योग्य तर आमच्या गावाला ती पोलीस काढायला पाहिजे, एवढं आमचं विनंती. आज बुजुर्गवाडी येथील सरपंच आहेत शिवाजी जाधव, यांनाही काय अनुभव येतोय ग्रामपंचायत चालवण्याचा? गेली 2.5 वर्षापासून ते काम करतायत. काय काय अडचणी आहेत? तुम्हाला खुर्चीवर बसू देतात, पदावर बसू देतात की काय करतात ते तुम्ही सांगा. काय जातीभेद करून मला खुर्चीवर बसायचं नाही, तो बाहेर व्हायचं, काम असलं तर सही करायचं आणि जायचं, खुर्चीवर बसायचं नाही. असं कोण म्हणते? विकास पाटील. का म्हणतात असं? मी काम करताना तू मध्ये यायचं नाही, तुला जे का पाहिजे मी देतो, तो खुर्चीवर बसायचं नाही, थांबायचं नाही. तर तुझ्या आई मायचं भोग म्हणतंय, माझ्या बायकोवर शा दिलेला आहे, अर्ज बी दिलेला आहे. दखल घेतले नाही शिंदे, सुधीर शिंदेने दखल घेतलेली नाही. आणि माझ्या बाईला सुद्धा बोललेलं आहे, पाणी पिऊ नको, मूत प्या म्हणून असं बोललेलं आहे. निलंगा तालुक्यातील मौजे बुजुर्गवाडी येथे आनंद जाधव नावाच्या वडार समाजाच्या युवकाला झालेल्या मारहाणीबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या लातूर जिल्हा महिला अध्यक्षा आदरणीय मंजुषाताई निंबाळकर याही इथे या गावी पोहोचलेले आहेत. मॅडम आता याबाबतीत मॅडमची भूमिका सांगतील. जय भीम, नमस्कार सर्वांना.
बुजुर्गवाडीची घटना मला आज सकाळी कळली. गावामध्ये मी भेट देण्यासाठी आली असता परिस्थिती जाणून घेण्यासाठी आनंद हरी जाधव यांनी जे सांगितलेलं प्रकरण आहे, अतिशय त्यांनी जेव्हा आम्हाला प्रकरणाचं त्यांना मारहाण कशा प्रकारे झाली, कशासाठी झाली, जेव्हा आम्ही ऐकून घेत होते ते त्यांची मारहाण इतकी अमानुष आहे की ऐकताना माझ्या अंगावर काटा येत होता. इथं दुसरा महाराष्ट्रामध्ये जसा परभणी जिल्ह्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण झालं, तसं लातूर जिल्ह्यामध्ये जातीय द्वेषातून प्रकरण होऊ घालत आहे का हा पडलेला प्रश्न आहे मला. आणि सोमनाथाचा मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये झालेला असताना, प्रकरण ताजं असताना त्याची केस वंचित बहुजन आघाडीचे आमचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर लढत असताना मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यांनी इतकी भूमिका घेऊन पोलीस प्रशासनाविरुद्ध, एवढ्या पोलिसाविरुद्ध कारवाई झालेली असताना एवढ्या पोलीस प्रशासनाला एवढा वचक राहिला नाही आहे का? इथल्या गृह खात्याचा, इथले माननीय जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांना माझा प्रश्न आहे की आपला वचक इतका कमी झाला आहे का की साधा एक बीट अंमलदार जातीय देशातून पाटील की चांगली चालावी, गावचा सरपंच त्याला जे काही मिळावं त्याच्या दबावाखाली इथला बीट अंमलदार जो कोणी सुधीर शिंदे आहे, ह्या पोलीस खात्याला लागलेला कलंक, पोलीस खातं ज्याला ग्रहण लागलेलं आहे, अशा या बीट अंमलदार की ज्यांनी कारण नसताना जो वर्ग की आपली पोटाची खळगी भरण्यासाठी इथं कोणते उद्योगधंदे चालत नाहीत म्हणून पुणे या ठिकाणी जाऊन आपण आपले पोटाची खळगी भरतात, गावाकडे कागदपत्र काढलेले असताना त्यांचं जे उंचावलेलं ज्यांचं जे राहणीमान उंचावलेलं आहे, कुठल्या तरी पाटलाला कधी गाडी दिली नाही आणि कुठेतरी टाकी बांधायला तू मी कसं केलास, ह्या पाटलांचा एवढा पाटीलकी चढलेली आहे का की त्यांनी शब्द टाकला पाहिजे आणि ह्या वंचित घटकांनी त्यांचा शब्द मानला पाहिजे. हा ज्या भारतामध्ये आपण जे संविधान लागू झालेलं आहे, ज्या बाळासाहेबांनी वंचित घटक कसा जगला पाहिजे, इथं तर ह्या पाटीलकीला फक्त पाटीलकी चालवायची आहे. मराठा समाज ज्याचे जे पाटील आहेत त्यांनी फक्त ह्या वंचित जो वडार समाज गावापासून 1 किलोमीटर दूरवर राहत आहे, हा त्यांच्या अंडरमध्ये कसा राहील, ह्यांनी कुठं मान वर करायची नाही. ते म्हणतील तसं त्यांनी जगायचं, ते म्हणतील तिथं या सरपंचांनी सह्या केल्या पाहिजे त्यांनी. आणि हा इतका त्यांच्या वचक खाली आहे की अजिबात इथला समाज किती जरी अन्याय झाला तरी वाचा फोडायला तयार नाही. एवढी दहशत माननीय संभाजी पाटील आमदार यांच्या मतदारसंघात चालते आणि ह्या मराठा समाजाची दहशत एवढ्या या वस्तीवर चालत आहे. आपण ज्या 21व्या शतकाकडे जात आहोत, भारताला संविधान लागलं पाहिजे. काल परवाच बघतो तर आपण कुठला बुवाबाजीच्या नादामध्ये पक्ष चालत आहेत, त्याच्यापेक्षा आणखीन घोर प्रकार या वस्त्यावर झालेला आहे. आणि या वंचित घटकांना न्याय मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे. याच्यावर जर 2 दिवसामध्ये गुन्हा दाखल नाही झाला, या बिचाऱ्यांनी SP कडे अर्ज दिलेला आहे, DYSP कडे दिलेला आहे. 9 मार्चला मारहाण झालेली आहे, 13 तारखेपर्यंत FIR होत नाही, जो की आज रोजी पण FIR झालेला नाही. फक्त SP साहेब म्हणतात चौकशी करून आम्ही FIR दाखल करतो. SP साहेब, मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचंय, तुम्हाला चौकशी लागते कशाची? मारहाण झालेली घटना आहे, आपल्या खात्यातल्या ग्राहकाला वाचवण्यासाठी आपण हा प्रकार करत आहात का? आपली मनमानी या लातूर जिल्ह्यामध्ये चालणार नाही. वंचित बहुजन आघाडी आपल्याला उत्तर द्यावं लागेल. 2 दिवसात जर FIR जर स्ट्रॉंगली नाही झाली तर आम्ही आपल्या SP ऑफिसकडे मोर्चा वळवू आणि आम्ही आज तिथं आमरण उपोषणाला हा व्यक्ती बसणार आहे असं आपल्याला इथं या माध्यमातून आम्ही सांगत आहोत. आणि वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे, आम्ही त्यांच्याशी पाठीशी आहोत. जे वडार समाजाचे नेते आहेत आमचे अनिल अण्णा जाधव, यांच्याशी नुकतंच माझं बोलणं झालेलं आहे. उद्या मी जात आहे नागपूरला मोर्चासाठी, तिथं मी बाळासाहेबांना भूमिका सांगणार आहे आणि याचा जाब आपल्याला आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय हिंद सर्वांना, जय महाराष्ट्र.